नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आता मी आहे गिरगावच्या पिंपळेश्वर मंदिराच्या इथे आणि पिंपळेश्वर मंदिराच्या इथे मी जसं तुम्हाला सांगितलेलं की आज मी तुम्हाला इकडचे गदेगड दाखवणार आहे आणि त्याचबरोबर माझा भाऊ आहे, त्याला पण मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देणार आहे. तो पण वेगवेगळे छान व्हिडिओज बनवतो, तुम्ही त्याला इंस्टाग्रामवरती पाहिलं असेल. आता आपण सरळ मागे जाऊया आणि पाहूया की गदेगड समोर दिसतोय तो आपला ओमकार साटम. ह्याला तुम्ही ओळखत असाल, खूप सारे छान छान व्हिडिओज बनवत असतो वेगवेगळ्या पद्धतीचे. नमस्कार, मी साटम. ओके, तर ओमकार, आज मी तू जरा जसं मला सांगितलं होतं की तुला पण गदेगड बघायचे. ही मंदिरामध्ये आहे त्याच्यामुळे ह्याचं व्यवस्थित संरक्षण झालं. तर ह्याच्यामध्ये मी तुला सांगू शकतो, जर तू इथे बसलास तर मी याचं सांगेन की इकडे बघ, हा सूर्य आहे, चंद्र आहे आणि याच्यामध्ये मजकूर लिहिलेला आहे. आता हा मजकूर वाचता नाही येणार आपल्याला, कारण की तो पण झिजलाय. आणि इथे खाली जसं तू बोललास की ही कॉन्ट्रोवर्शियल अशी इमेज आहे, पण जितकं मी वाचलंय आणि जितकं मी ह्या गोष्टीबद्दल जाणलंय आतापर्यंत, जेवढे व्हिडिओज बनवले त्याच्यामध्ये मी तुला सांगू शकतो की ही पण यादवकालीन आणि शिलार राजा त्या वेळची ही गदेगड आहे. शिलार राजांच्या वेळेला जे शासन केलं जायचं ना, त्याचं प्रतीक आहे हे. अशोकन पिरियड पासून किंवा त्याच्या सिमिलरच्या काळातले जे राजे होते त्यांच्यामध्ये अशा प्रकारचे शिलालेख लिहिले जायचे. पुढे सर्वात महान शिलालेख आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर रायगडावरचा. अशा प्रकारचे हे जे शिळेवरचे लेख लिहिले जायचे. तर ह्यामध्ये ना, ही फक्त गदेगड नाही तर हे कॉम्बिनेशन आहे गदेगडीचं आणि शिलालेखचं. बरोबर बरोबर. त्यामुळे इथे दोन काळ दिसतात आपल्याला. बरोबर. जो प्री वैदिक एरा बोलू शकतो आणि वैदिक एराच्या कॉम्बिनेशन मध्ये ही गदेगड, आणि अशी गदेगड मला वाटतं ही एकमेव मी आतापर्यंत पाहिलेली. दुसरी कुठली असेल तर तुम्ही कळवू शकता. छत्रपती शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय या ठिकाणी तर आपल्याला गदेगड पाहायला मिळतीलच, पण त्याचबरोबर मुंबईतली अशी काही ठिकाणं आहेत जिथे आजही आपल्याला गदेगड पाहायला मिळतात. त्यांचे फोटोज आणि ठिकाणं मी या व्हिडिओमध्ये मेन्शन केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. पहिलं तर मला सांगायचं आहे की गदेगड ही इथे आहे, म्हणजे माझ्या घरापासून फक्त आहे ना 2 ते 3 किलोमीटरवर. मला माहिती नव्हती, दादांनी मला दाखवली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि प्रतिक्रियाने तुमच्यासाठी हा व्हिडिओ कव्हर केलेला आहे आम्ही, तर दादांना सुद्धा तुम्ही फॉलो करायला बिलकुल विसरू नका. आणि एक पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी असं इंटरेस्टिंग जिओग्राफिकल प्लस धार्मिक स्थळ दाखवणार आहे. बरोबर. ते लवकरच रिलीज होईल आपल्या दोन्हीच्या चॅनलवर. तर मित्रांनो, माझं आणि ओमकारचं कोलॅबरेशन आणि हा व्हिडिओ तुम्हाला आजचा कसा वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका. तर आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. बाकी हर हर महादेव. हर हर महादेव.